गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण इंग्रजी अक्षरांचे उच्चार पाहणार आहोत. इंग्रजी उच्चारांचे मराठीमध्ये उच्चार जे आहेत ते आपण पाहणार आहोत. इंग्रजीतून अक्षरामध्ये लेटर्स आहेत किती बरं? 26. त्यातले 5 किती? 5 आहेत जे काय ते स्वर, त्याला म्हणतात वॉवेल्स. काय म्हणतात इंग्लिशमध्ये? वॉवेल्स. आणि बाकी राहिलेले मग 21 काय आहे? व्यंजन. त्या व्यंजनाला म्हणतात कॉन्सोनंट. व्यंजन जे आहेत त्याला काय म्हणतात? कॉन्सोनंट. स्वर कोणते आहेत माहिती आहे तुम्हाला? कोणती सांगा बरं? A-E-I-O-U हे 5 काय आहे? स्वर आहे. आता आपण काय बरं सगळे एकूण 26 अक्षर जे आहेत लेटर्स इंग्रजीमधले ते फळ्यावर लिहिलेले आहेत. आणि मी काय केलेले आहे, जे गोल केलेले आहेत ते गोल म्हणजे काय आहेत? ते 5 स्वर आहेत. A-E-I-O आणि U हे 5 काय स्वर. ते स्वरांचे पण उच्चार लिहिलेले आहेत आणि बाकीचे व्यंजन आहेत त्या व्यंजनांचे पण खाली उच्चार आपण लिहिलेले आहेत. तर सगळ्यांना आपण आता काय करूया ते जरा वाचूया, पाहूया कुठले कुठले त्याचे उच्चार आहेत ते पाहूया. बघा, याचा उच्चार काय आहे? B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. किती लेटर्स आहेत एकूण आपले सगळे? स्वर आणि व्यंजने मिळून 26. 26 आपले एकूण 26 काय आहे? पूर्ण इंग्रजीचे लेटर्स आहेत आणि त्यातले 5 जे आहेत ते स्वर आहेत. ते स्वर आपण पाहिले. स्वरांचे उच्चार आपण फक्त तिथे लिहिलेत मी. A-E-I-O-U हे 5 काय आहे? स्वर. पण त्या स्वरांचे आपण फक्त एकच उच्चार लिहिलेले सगळे. काय लिहिले? एकच उच्चार लिहिले. त्यामध्ये आणखी इंग्रजीमध्ये स्वरांचे त्याच स्वरांचे वेगवेगळे उच्चार लिहितात. इंग्रजीमध्ये दुसरे स्वर नाहीये. मराठीमध्ये आपल्याकडे किती एकूण स्वर आहेत माहिती तुम्हाला? मराठीतले स्वर माहिती आहेत का? सांगा बरं किती स्वर आहेत माहिती तुम्हाला? मराठीमधले स्वर माहिती आहेत तुम्हाला की नाही? बरं ना, आपला पहिलेच आलेले ते आपण जे मुळाक्षर लिहितो त्यामध्ये सुरुवातीला आपण स्टार्ट करतो ते आपले स्वर असतात. अ पासून कोणते कोणते स्वर आहे सांगा बरं? आणि 2 आणखी आहेत, ॲ आणि अ. अगोदर किती होते स्वर? 12 होते. आता किती आलेले स्वर मराठीमध्ये? 14 एकूण आलेले. ॲ आणि अ. मराठीमध्ये एवढे स्वर असल्यामुळे आपल्याला लिहायला वाचायला काय होते ते सोपं पडतं. पण इंग्रजीमध्ये जर 5च लेटर्स असल्यामुळे 5च वॉवेल्स असल्यामुळे काय होतं, इंग्रजी वाचण्यासाठी जरा कठीण पडतं. म्हणून काय करतात इंग्रजीमध्ये एकाच स्वराचे उच्चार 3-4 प्रकारे केले जातात. एच वापरून ए वापरून ॲ वापरून ए वापरून आ अशा पद्धतीने इंग्रजीचे जे उच्चार आहेत लेटर्सचे ते काय केले जातात वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे अजून त्याचे वाढीव उच्चार करून आणि स्पेलिंग तयार केलं जातं किंवा शब्द तयार केला जातो. तर आपण ते आता पुढच्या भागात पाहूया. आपण आता फक्त एवढेच लक्षात ठेवायचे आहेत. मग पुढे जे वॉवेल्सचे उच्चार आहेत वाढीवचे ते आपण सेपरेट बघूया नंतर पुढच्या भागामध्ये. आपण सध्या आता काय करायचं आहे, एवढेचे लेटर्स आहेत 26 लेटर्स आणि 5 वॉवेल्सचे जे 21 व्यंजन आणि 5 स्वर यांचे जे फळ्यावरचे मी दिलेले उच्चार तेवढेच उच्चार लक्षात ठेवायचे. त्यावरून आपण नंतर शब्द तयार करायला शिकूया. आणि शब्द तयार झाल्यानंतर मग आपण हळूहळू त्यांचे वाढीवचे शब्द आपल्याला शिकण्यासाठी आपण मग हे आले की मग आपण पुढचे उच्चार शिकूया. चालेल ना? पुन्हा एकदा वाचा बरं. एचा उच्चार
लक्षात ठेवायला आपल्याला सोपं आहे. फक्त सी मध्ये इथे सी स आहे आणि इथे काय येतो क येतो. हे लक्षात ठेवायचं आहे आणि इथे के लागून क येतो. काही काही स्पेलिंग मध्ये सी पण येतं. CAT कॅट. सॅट म्हणतो का आपण? काय म्हणतो? CAT कॅट. म्हणजे सीचा उच्चार काय येतो? क म्हणून येतो आणि केचा उच्चार पण क म्हणून येतो. त्यानंतर डी. बघा डी जे म्हणतो आपण इंग्रजीमध्ये उच्चार आणि इथे लगेच ट. तिथे साम्य आहे की नाही त्यामध्ये, त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जातं. पुढे इथे एफ. एफ येतो की नाही छोटी इथे, म्हणजे तिथे प लक्षात ठेवता येतो. जीचा फक्त इथे वेगळा आहे. जी म्हणजे ज येतो आणि इथे ग आहे. हा थोडा उच्चार वेगळा आहे. पुढे एच. हा उच्चार वेगळा आहे. ह. जे ज सारखाच आहे. जे ज सोपा आहे लक्षात ठेवायला. के एकच उच्चार होतो आणि के क हा पण सेम आहे. एल ते पण ल येतो तिथे उच्चारामध्ये. एल ल. एम म शेवटी येतो ना उच्चार त्याचा. एम म. एन न शेवटचा उच्चार जो आहे तो न. तिथे पी प हे सारखाच उच्चार आहे. क्यूचा फक्त इथे क्यू थोडा वेगळा आहे. आर आर बघा शेवटचा उच्चार काय आ आर. र येतो तिथे र आला इथे. एस स. टी ट. पुढे व्ही व. डब्ल्यू. डब्ल्यूचा इथे फक्त वेगळा आहे. व्ही आणि डब्ल्यू दोघांचा उच्चार काय आहे? वच आहे. काय आहे? वच आहे आणि कधी कधी व्ही वापरला जातो, कधी डब्ल्यू पण वापरले जातात. दोन्ही लेटर्स आहेत ते वापरले जातात वसाठी. पुढे एक्स. एक्स. वायचा उच्चार इथे वेगळा आहे. वाय य येतो इथे बरोबर य येतो शेवटी. आणि इथे झेड झ. थोडेसे जे लेटर्स आहेत ते त्यांचे उच्चार जरा वेगळे आहेत. बाकीचे उच्चार जवळजवळ लक्षात ठेवायला एकदम तेच आहे. उच्चार इंग्रजीचे उच्चार आणि मराठीचे उच्चार काय आहे? सारखेच आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला सोपे आणि बरोबर आपण लक्षात ठेवले तर मग आपल्याला पुढची स्पेलिंग दिलायचे, पुढचे शब्द तयार करायचे जे इंग्रजीचे शब्द ते आपल्याला सोपे करायचे. त्याच्यातील आपल्याला एकदम सोपं जाईल आणि तुम्हाला ते बरोबर उच्चारानुसार मी तुम्हाला ते स्पेलिंग लिहायला किंवा शब्द लिहायला शिकवणार आहे. चालेल.